इराण इस्रायल युद्धासंदर्भातली ही मोठी बातमी समोर आली आहे। अमेरिकेनं इराणवर हल्ला केलाय। अमेरिकेनं इराणच्या आण्विक तळांवर हल्ला केलेला आहे। अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे। इराणच्या फोर्दो, नतांज आणि इस्फहान आण्विक तळांवर हल्ला केल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे। तर आपण पाहतोय अमेरिकेनं देखील इराणवर मोठा हल्ला केलेला आहे। अमेरिकेनं इराणच्या आण्विक तळांवर हल्ला केलेला आहे। अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिलेली आहे। इराणच्या फोर्दो, नतांज आणि इस्फहान या आण्विक तळांवर हल्ला केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे। काही दिवसांपूर्वीच इस्रायलच्या मोठ्या अधिकाऱ्यानं म्हटलं होतं की अमेरिका देखील इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे किंवा अमेरिका इराणवर हल्ला करू शकते असा दावा इस्रायलच्या मोठ्या अधिकाऱ्यानं केला होता आणि त्यानंतर आता अमेरिकेनं इराणवर हल्ला केला असल्याचं समोर येत आहे। अमेरिकेनं इराणच्या आण्विक तळांवर हल्ला केलाय। अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। फोर्दो, नतांज आणि इस्फहान या आण्विक तळांवर अमेरिकेकडून हल्ला केल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे। इराणच्या आण्विक तळांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे। ट्रम्प यांनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिलेली आहे। अमेरिकेनं इराणवर हल्ला चढवलेला आहे। इराणच्या न्यूक्लिअर साईटवर अमेरिकेकडून हल्ला करण्यात आलेला आहे। कोणकोणती ठिकाणं आहेत आपण पाहूयात। इराणच्या फोर्दो, नतांज आणि इस्फहान या आण्विक तळांवर म्हणजेच न्यूक्लिअर साईटवर अमेरिकेकडून हल्ला करण्यात आलेला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट देखील आपण पाहतोय। अमेरिकेनं इराणवर हल्ला केलेला आहे आणि या संदर्भातली माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे। तर इस्रायल आणि इराण युद्धासंदर्भातली ही अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। अमेरिकेकडून इराणवर हल्ला चढवण्यात आलेला आहे। आधीच काही दिवसांपूर्वी इस्रायलच्या एका मोठ्या अधिकाऱ्यानं म्हटलं होतं की अमेरिकेकडून देखील इराणवर हल्ला केला जाऊ शकतो आणि त्याच नंतर आता अमेरिकेनं इराणच्या आण्विक तळांवर मोठा हल्ला केला असल्याचं पाहायला मिळतंय। इराण इस्रायल संघर्षात आता अमेरिकेनं देखील उडी घेतलेली आहे। इराणच्या फोर्दो तसंच नतांज आणि इस्फहान या अणुस्थळांवर हवाई हल्ला करण्यात आलेला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। इराण आणि इस्रायलमधील युद्धात आता अमेरिका देखील सामील झालाय। अमेरिकेनं इराणच्या 3 अणुस्थळांवर हवाई हल्ले केलेले आहेत, ज्यामध्ये फोर्दो, नतांज आणि इस्फहान इथे हा हल्ला करण्यात आलेला आहे। तर बंकर बस्टरनं हा हल्ला करण्यात आलेला आहे। त्याची क्षमता आपण पाहूयात। बंकर बस्टर बॉम्बचा जमीन भेदत स्फोट झाल्यानंतर मोठी हानी होते। जवळपास 13,600 किलोग्रॅम वजन असलेला हा बॉम्ब असतो। जमिनीखालील बंकर टनलमधील लक्ष्य भेदण्यासाठी हा बॉम्ब बनवण्यात आलेला आहे आणि जमिनीखाली 200 फूट खाली असलेली बंकर टनल भेदण्याची क्षमता या बॉम्बमध्ये असते। बंकर बस्टर बॉम्बचा जमीन भेदत स्फोट झाल्यानंतर ही मोठी हानी होते। आपण पाहतोय इराण इस्रायल युद्धामध्ये आता अमेरिकेनं देखील उडी घेतलेली आहे। अमेरिकेचे B-2 विमान हे बॅट सारखं शेपूट नसलेलं अत्याधुनिक लढाऊ विमान आहे आणि B-2 हे एक स्टील्थ बॉम्बर असून रडार त्याला शोधू शकत नाही आणि त्यानंच हा हल्ला चढवण्यात आलेला आहे। अमेरिकेकडे असे 20 B-2 बॉम्बर लढाऊ विमानं आहेत आणि अमेरिकेनं इतर कोणत्याही देशाला एकही B-2 बॉम्बर विमान विकलेलं नाहीये। अमेरिकेच्या B-2 विमानाची ही वैशिष्ट्ये आपण पाहतोय। B-2 विमान हे जे घातक MOPB बॉम्ब डागू शकतं आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, एकीकडे इराण इस्रायल मधला संघर्ष वाढत चाललेला असताना आता अमेरिकेनं देखील त्यामध्ये उडी घेतलेली आहे आणि अमेरिकेनं देखील हवाई हल्ले केलेत इराणच्या न्यूक्लिअर साइट्सवर। काय अपडेट? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे। ते सकाळी 7:30 वाजता संपूर्ण जगाला ते संबोधित करणार आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर
इराणच्या 3 न्यूक्लिअर साईटवरती अमेरिकेच्या वतीनं म्हणजे B-2 विमानाच्या वतीने हल्ले करण्यात आला आहे आणि तीनही ज्या साईट आहे न्यूक्लिअर साईट ज्या अणु विभागाच्या वतीने आणि महत्वाचं म्हणजे तिथे न्यूक्लिअर पॉवर बनवत होते आणि सोबतच ज्या पद्धतीने त्यांनी स्पष्ट केलं होतं की आम्ही सिव्हिल म्हणजे सर्वसामान्य नागरिकांसाठी या सगळ्या साईट्स वापरू, पण ज्या पद्धतीने इराण या संदर्भात बॉम्ब बनवू शकतं अशा प्रकारची माहिती पुढे आल्यानंतर आज रात्री उशिरा असं म्हणता येईल की काल रात्री उशिरा अमेरिकेच्या वतीनं या तीनही साईट्सवरती B-2 विमानाद्वारे हल्ले करण्यात आले आणि तीनही न्यूक्लिअर साईट ज्या आहेत त्या जमीनदोस्त करणार आहे. आता सकाळी 7:30 वाजता डोनाल्ड ट्रम्प जेव्हा देशाला संबोधित करतील, अमेरिकेला संबोधित करताना ते काय सांगतात आणि कशा पद्धतीने त्यांची कारणं व्यक्त करतात हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. खरंय. प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दोन 2010 साली आम्हाला सर्वाधिक बहुमत मिळालं पण सरकार आणू शकलो नाही. मात्र आम्ही 2022 साली पुन्हा सरसकट सरकार आणलं आणि प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी हा किस्सा सांगितलाय. जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधत राज्य सरकारकडून पहिल्यांदाच महाराष्ट्र रेडिओ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवात मुख्यमंत्र्यांनी अतिशय दिलखुलास पद्धतीनं कविता आणि गाणी सादर केली. अजित पवारांनी राज्याचं सारथ्य करावं असं साकडं पांडुरंगाच्या चरणी आमदार अमोल मिटकरी यांनी घातलं. आता काय राजकीय उलथापालथ होईल ती पांडुरंगाचीच मर्जी असेल असं मिटकरी म्हटले. मुंबई जिल्हा बँकेचं संचालक पदाचा पदभार स्वीकारण्याआधी तेजस्वी घोसाळकर उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर विनोद घोसाळकर, तेजस्वी घोसाळकर आणि प्रवीण दरेकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरव्यवहार होत असून कामगार विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दलालाची नेमणूक केलेली आहे. दलालामार्फत गोरगरिबांची लूट सुरू आहे असा आरोप माजी आमदार संजय रायमुलकर यांनी केलाय. याबाबत चौकशी करण्याची मागणी त्यांनी मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे केली आहे. खेडच्या पूरस्थितीवरून राजकारण पेटलंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळा खेडेकरांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. समाजसेवा, समर्पण आणि सहवास यांचं प्रतीक ठरलेलं आनंदवन 75व्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करतंय. दरम्यान हे वर्ष सेवा वर्ष म्हणून साजरं करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मनसेच्या प्रतिसभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. हिंदी भाषेच्या सक्तीवरून प्रतिनगरसेवक आक्रमक झाले. प्रतिनगरसेवकांकडून हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध करण्यात आला. पुण्यातील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर सायरस पुनावाला कन्या शाळेमध्ये पुस्तक दिंडी आणि वृक्ष दिंडी काढण्यात आली. दरम्यान कडूस येथील दिंडीतील वारकऱ्यांनी शाळेमध्ये भजन कीर्तनाचा कार्यक्रम केला. नांदेड जिल्ह्यातल्या हातगाव तालुक्यातील येवलीतील महिलांनी अवैध विक्रीसाठी आणलेली दारू पकडली. दारू विकणाऱ्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं. दारू विक्रीला आळा घातला नाही तर उपोषणाचा इशारा देण्यात आलाय. कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहतूक पुढील 6 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. पाटण तालुक्यात वाजेगाव आणि शिरळ या ठिकाणी पर्यायी रस्ते वाहून गेल्यामुळे दुरुस्तीचं काम सुरू आहे. यासाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे. अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत पुन्हा एकदा विचार करावा अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली. श्री संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचं मानाचं अश्व खंडेरायाच्या दर्शनासाठी आलं. यावेळी मार्तंड देवस्थानच्या वतीनं भंडारा वाहून पूजा करण्यात आली. साईबाबांच्या शिर्डीतूनही पायी पालखी आणि दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं. साईबाबा पालखी सोहळ्याचं हे 19वं वर्ष आहे. दरम्यान राहता इथे पालखीचा पहिला मुक्काम असेल. भाजपचे बंडखोर नेते दिलीप भोईर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. अलिबागमध्ये शक्तीप्रदर्शन करत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. राजस्थानहून कमी दरात रासायनिक खत आणून त्याची नामांकित कंपन्यांच्या बॅगमधून बनावट खत विक्री करणाऱ्या दिनेश चव्हाण विरोधात वाशिमच्या मानुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होऊन 15 दिवस झाले तरी अद्याप फरार आरोपीचा शोध लागलेला नाही.
अकोला शहरातील सन्मित्र हॉस्पिटलमधील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत जावरकर यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे। स्वतः समुपदेशन करणाऱ्या डॉक्टरनंच आत्महत्या केल्यामुळे खळबळ माजली आहे। या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं शिरूर तालुक्यातील गुनाट गावच्या शेतकऱ्यानं आपली 5 एकर द्राक्ष बाग नष्ट करून टाकली। शेतात जायला रस्ता नसल्यानं मजूर मिळत नसल्याच्या रागातून त्यांनी हे पाऊल उचललं।